महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत, परंतु या सगळ्या दरम्यान एक असा विषय समोर आलाय ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला भाग पाडला आहे. VSR कंपनी आणि आता नव्याने चर्चेत आलेली CMR कंपनी. खाजगी विमान कंपन्या आणि त्यांच्या विमानांमध्ये होणारे तांत्रिक बिघाड हे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनले आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले आकस्मिक निधन ही राज्यासाठी अत्यंत धक्कादायक घटना होती. या अपघातानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. पुणे, मुंबई ते अगदी देशाची राजधानी दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, जागतिक अहवाल सादर केले आणि खाजगी विमानांमधील तांत्रिक त्रुटी उघड करण्याचा प्रयत्न केला. परंतु या अपघाताला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, ब्लॅक बॉक्स मधून काय माहिती समोर आली, यावर अजूनही गूढ कायमच आहे. आणि असे असतानाच आता एक नवीन खळबळजनक घटना समोर आली आहे. अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान CMR कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. ही कंपनी आंध्र प्रदेशातील भाजप खासदाराची आहे. आज आपण याच प्रकरणावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सुरुवात करूया अजितदादा पवार यांच्या त्या दुर्दैवी विमान अपघातापासून. अजितदादांसारखा एक अत्यंत डॅशिंग आणि जमिनीवरचा नेता अचानक एका विमान अपघातात महाराष्ट्राला सोडून गेला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. परंतु हा केवळ एक अपघात होता की त्यामागे विमान कंपनीचा निष्काळजीपणा होता, हा प्रश्न सर्वात आधी उपस्थित केला आमदार रोहित पवार यांनी. रोहित पवारांनी VSR या खाजगी विमान कंपनीच्या विरोधात जणू एक युद्धच पुकारलं. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत जाऊन राष्ट्रीय पातळीवर पत्रकार परिषदा घेतल्या. रोहित पवारांनी जागतिक स्तरावरील विमान वाहतूक क्षेत्रातील काही महत्त्वाचे एव्हिएशन सेफ्टी रिपोर्ट्स माध्यमांसमोर ठेवले. त्यांनी दावा केला की VSR कंपनीच्या विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक त्रुटी आढळत होत्या. विमानांची योग्य देखभाल केली जात नव्हती, तरीही या विमानांना उड्डाणाची परवानगी कशी दिली जात होती. रोहित पवारांनी थेट आरोप केला की नफ्यासाठी प्रवाशांच्या आणि नेत्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. त्यांनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जाहीर आवाहन केलं होतं की कृपया VSR आणि अशा असुरक्षित खाजगी विमान कंपन्यांच्या विमानांनी प्रवास करणं टाळा, कारण यामध्ये कोणाचाही जीव जाऊ शकतो. जेव्हा जेव्हा कोणताही विमान अपघात होतो तेव्हा तेव्हा त्या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स अर्थात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. ब्लॅक बॉक्स वरून समजतं की अपघाताच्या शेवटच्या क्षणी पायलटमध्ये काय संभाषण झालं होतं आणि विमानामध्ये काय तांत्रिक बिघाड झाला होता. अजितदादांच्या अपघातानंतरही ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला होता. मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे इतके महिने उलटून गेल्यानंतरही या ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय निष्पन्न झालं, अपघाताच्या वेळी हवामान खराब होतं, विमानाचे इंजिन निकामी झाले होते की मानवी चूक कारणीभूत ठरली, याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. रोहित पवारांनी एवढे जागतिक पुरावे देऊन देखील संबंधित खाजगी विमान कंपनीवर कोणतीही मोठी किंवा कडक कारवाई झाली नाही. प्रशासनाची आणि DGCAची ही शांतता अनेक शंका कुशंकांना जन्म देणारी ठरली. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात आजही हाच प्रश्न आहे की अजितदादांच्या मृत्यूचे सत्य कधी समोर येणार. हे VSR कंपनीचे प्रकरण शांत होत नाही, तोच आता नुकतीच एक नवीन घटना समोर आली आहे, ज्याने पुन्हा एकदा खाजगी विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. ही घटना घडली आहे थेट अजितदादांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासोबत. सुनेत्रा पवार या मुंबईहून दिल्लीला NDAच्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी निघाल्या होत्या. यासाठी त्यांनी CMR एव्हिएशन या कंपनीच्या खाजगी विमानाचे बुकिंग केले होते. परंतु ऐन प्रवासाच्या वेळी सुनेत्रा पवार ज्या विमानात बसून दिल्लीला रवाना होणार होत्या त्या विमानात अचानक एक तांत्रिक बिघाड समोर आला. विमान हवेत उडण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकांच्या आणि तंत्रज्ञांच्या लक्षात आला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतु या तांत्रिक बिघाडामुळे सुनेत्रा पवार यांना मुंबई विमानतळावरच ताटकळत राहावं लागलं आणि त्यांच्या दिल्ली दौऱ्याला तब्बल 45 मिनिटांचा उशीर झाला.
आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी आणि लक्षवेधी गोष्ट म्हणजे ही CMR एव्हिएशन कंपनी नेमकी कोणाची आहे, तर ही कंपनी आंध्र प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे खासदार CM रमेश यांच्या मालकीची आहे. CM रमेश हे केवळ एक खासदार नसून एक मोठे उद्योगपती आहेत. सत्ताधारी पक्षाच्याच एका बड्या नेत्याच्या कंपनीच्या विमानात असा तांत्रिक बिघाड होणं ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे. सुनेत्र पवार यांच्या विमानातील या बिघाडामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभर एकच चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियापासून ते राजकीय कॉरिडॉर पर्यंत लोकांना आता एकच प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रातील VVIP नेत्यांचे जीव खरोखरच सुरक्षित आहेत का? एकीकडे रोहित पवारांनी आधीच VSR कंपनीच्या विमानांवरून नेत्यांना इशारा दिला होता आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड होतो, तेही अशा कंपनीच्या विमानात जी सत्ताधारी भाजपच्याच खासदाराची आहे. यामुळे विरोधकांना आता सरकारवर आणि विमान वाहतूक मंत्रालयावर निशाणा साधण्याची नवीन संधी मिळाली आहे. खाजगी विमान कंपन्या केवळ नफा कमावण्यासाठी विमानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करत आहेत का? VIP आणि VVIP नेत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानांचे फिटनेस सर्टिफिकेशन योग्य पद्धतीने केले जाते का, की पैशांच्या आणि राजकीय प्रभावाच्या जोरावर या त्रुटींकडे डोळेझाक केली जाते? हे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. राजकारण एका बाजूला आणि मानवी मनुष्य दुसऱ्या बाजूला. नेते असोत किंवा सामान्य नागरिक, सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. अजितदादांच्या अपघाताचे सत्य अजून बाहेर यायचेच आहे. तोपर्यंत सुनेत्र पवारांच्या विमानातील बिघाडाने या चिंतेत आणखीन भर घातली आहे. आता तरी सरकार आणि DGCA या खाजगी विमान कंपन्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.